सर्वप्रथम सर्वांना कडक निळा भडक जय भीम. आता एक विषय सांगण्याचा मुद्दा आहे तुम्हाला. तरी तुम्ही आता बघू शकता, हे झाड आम्ही जून महिन्यामध्ये लावलेलं आहे. तर या झाडाला नाही अशा भरपूर झाडाला तोर लागलेला आहे. पूर्ण टोटल आपल्या बागायतमध्ये तोर लागलेला आहे. तुम्ही बघू शकता या झाडाला एवढा तोर आहे. तरी ते आता झाड किती छोटा आहे बघा तुम्ही. हे बघू शकता तुम्ही झाड पण एकदम छोटा आहे. आणि हे जर आपण एवढं जर फळ ह्याला जरी लागलं समजा आपण ठेवलो, तर हे फळाने झाडाची वाढ होत नाही. त्यामुळं आपल्याला हे झाडाचा तोर आज काढायचा आहे आपल्याला. तरी मी तुम्हाला दाखवत आहे. बघा तुम्ही पूर्ण आता झाडाचा पूर्ण म्हणजे 600 झाड आहे, त्याच्यामध्ये 600 झाडांचा पूर्ण तोर आता आम्हाला काढायचा आहे. तरी तुम्ही कोणीही शेतकरी जर नवीन लागवड केलेली असेल तर ते बघा त्या पद्धतीमध्ये आपल्याकडे काढणे चालू आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण तोर काढत आहे. पूर्ण तोर झाडाला आलेला आहे. बघा तिकडं त्या मोठ्या केळीच्या आपलं झाड दिसतं बघा, ते नारळाचं तिथपर्यंत आहे. तरी आता सर्व तोर मी तोडत आहे. तरी तुम्ही बघू शकता, तुम्हाला दाखवतो बरेच ठिकाणी तोर बघा तुम्ही काढलेला आहे आम्ही. हे बघा ह्या प्रकारे इथे ठेवलेला आहे काढून. बघू शकता या ठिकाणी काढलेला आहे. आणि आणखीन एक दुसऱ्या आता वळीला मी तुम्हाला दाखवतो तोर. असं काही तुम्हाला क्लॅरिटी दिसते का बघा. बघू शकता तुम्ही, बघा पूर्ण झाडाला तोर आहे बघा माझ्या पाठीमागे. आणि हे बघा इथं पण झाड आहे, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा ह्या ठिकाणी पण मी पोचलो आहे. या पण झाडाला तोर बघा. आणि हे बघा ह्या साईडला पण तोर आहे. भरपूर असं तोर आलेलं आहे झाडाला, बघू शकता. तरी आम्ही सर्व प्रोडक्शन ह्याला सर्व काही दिलेलं आहे, फवारणी वगैरे सर्व काही चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि दुसरा वेळेस हा तोर काढत आहे. एक वेळेस काढलो त्यावेळेस म्हणजे कसं आहे, त्यावेळेस लहानपणामध्ये काढला तरी आपण किती जरी काढलो तरी पण तो तोर येतच असतो. तरी आता कोण्या प्रकारे आपल्याला तोर काढायचा आहे तुम्हाला ते दाखवतो मी. तुम्ही बघू शकता, हे बघा या ठिकाणी, हे बघा ह्या ठिकाणी छोटे छोटे आंबे लागलेले आहेत बघा. दिसतात का तुम्हाला? बघा हे बघा ह्या ठिकाणी छोटे छोटे आंबे लागलेले आहेत. तरी हे आंबे छोटे छोटे लागलेले आहेत. या पिरियडमध्ये आपण काढलं पाहिजे, तरी नंतर तोर येणार नाही असं आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपण असं करून घ्यावं. मी सांगतो ते अशा प्रकारे तुम्ही शेतकरी बंधूंनो करून घ्या काम. आणि एक नंबरच आहे. पूर्ण बागायतमध्ये बघू शकता तुम्ही तोराचं बागायतलं आहे बघा. हे बघा तरी झाडाची वाढ होत नाही, त्यामुळं आपल्याला काढायचं आहे. आणि यावर्षी पुढल्या वर्षी जर आपण घेतलो तर चांगलं राहील. हे बघा तोरांची ढिगच्या ढिगं काढत आहेत, तुम्ही बघू शकता. बघा आम्ही तोर काढण्याचं काम चालू केलेलं आहे. तरी पूर्ण झाडांना तोर आहेत. तरी या प्रकारे सर्वांनी तोर काढून घ्या. नवीन लागवड केली असेल तर 1 वर्ष लागवड घ्यायची नाही. तुम्ही बघू शकता, हे बघा मध्ये आंतरपीक घेतलेलं आहे हरभऱ्याचं आंतरपीक आहे मध्ये. आणि साईडला आपले बघू शकता तोर आहे. हे बघा या ठिकाणी पकडायचं आहे आपल्याला आणि इथून मोडायचं आहे बघा. बघू शकता तुम्ही, सेफ्टी काम आहे. या प्रकारे असं कट करायचं आहे. कुणी म्हणजे कसं फाटे मोडू नका, फक्त तोरच काढा. हे बघा इथं पकडायचं आपल्याला या ठिकाणी. हे बघू शकता तुम्ही, असं काढायचं आहे. या प्रकारे आपली कटिंग होत आहे झाडाची पूर्ण. हे बघा असं. बघा तरी तुम्ही बघितलेला आहे हा ब्लॉग कसा प्रकारे करायचा आहे आणि कसं नाही, तुम्हाला मी पूर्ण माहिती सांगितलेलं आहे. तरी आता भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आता मला काम चालू करायचं आहे. आता मी आंब्याचा तोर काढत आहे. तरी या प्रकारे नवीन जरी कोणी शेतकऱ्यांनी जर लागवड केली असेल तर नवीन फळ घ्यायचं नाही.
झाडं छोटे आहेत. नंतरच्या बारीमध्ये आपण आता तोर काढल्याच्या नंतरच्या पुढच्या वर्षापर्यंत हे झाड मोठं होतं आहे. त्यामुळं आपल्याला ह्याला फळ लागू द्यायचं नाही. त्यामुळं आम्ही याचा तोर काढत आहे. बघू शकता हे बघा, या ठिकाणी मी कटरनं कट केलं होतं. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी कटरनं कट केलं तरी पण एवढा तोर आलेला आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याकडे खोटं नाटं नाही जमत. पुरा क्लॅरिटी आणि क्वांटिटीज असते आपल्याकडे. असं डुप्लिकेट धंदा नसते माय आपल्याकडं. एक नंबरच शेतीमधली आपल्याला माहिती पण आहे. बघू शकता तुम्ही, स्वतः मी शेती करतो आहे तरी शेतीमध्ये कोण्या ठिकाणी काय करायचं आणि कोणत्या ठिकाणी काय आपल्याला सर्व नॉलेज आहे. बघू शकता तुम्ही. आता बघा, नाही झाड लावल्याच्या नंतर काही दिवसांनंतर हे बघा, हे लावलेलं आहे बघा बुरशीनाशक. बघू शकता तुम्ही, हा कलर दिसतो का तुम्हाला गेरूसारखा. भरपूर असं काम असतं शेतीमध्ये. तरी आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. सर्वांनी लाईक, कमेंट आणि सबस्क्रायबर करायला हे करू नका. सर्वांनी सबस्क्रायबर करा, सर्वांनी लाईक करा, कमेंट करा. आणि आपलं चॅनल भीम का दिवाना आहे. तरी जय भीम सर्वांना. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय शंभूराजे. तरी या चॅनलला आवर्जून सर्वांनी, शेतीची माहिती असते, सर्वांनी लाईक्स कमेंट करत जावा, बघत जावा. आपले व्हिडिओ एक नंबरचा असतात, काही असे तसे नसतात. पूर्ण शेती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गीत असतं आपलं. तरी ते पण तुम्ही बघून घेत जावा. असं तसं नसतं, माय एक नंबर असतं. चला भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय बाय सर्व शेतकऱ्यांना आणि यूट्यूबमधील सर्वांना, ताईला, दादाला. जय भीम, नमो बुद्धा, जय शिवराय, जय शंभूराजे. भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. असंच आतुरतेने वाट बघत राहावा. चला मी बंद करतो. बाय बाय.